वंदे मातरम. सप्रेम नमस्कार. मी संजय झेंडे. ॲक्युरियस इनसाइट्समध्ये आपले सर्वांचे स्वागत. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून जगभरामध्ये एकाच मुलाखतीची चर्चा आहे. ती म्हणजे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य नाव तुमच्या लक्षात आलं असेल, इलॉन मस्क यांची. द इकॉनॉमिक्स या जागतिक पातळीवरील प्रतिष्ठित असलेल्या नियतकालिकाच्या एडिटर इन चीफ झॅनी मिल्टन बेरडोइस यांनी टेस्लाच्या टेक्सासमधील गिगा फॅक्टरीमध्ये ही मुलाखत घेतली. मित्रांनो, या मुलाखतीमध्ये मस्क यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मानवाचे भविष्य आणि भूराजकारण यावर मोठी वक्तव्य केली आहेत. पण यामध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेतले ते चीनबद्दल त्यांनी केलेल्या दाव्यांनी. मित्रांनो, मस्क यांच्या अंदाजानुसार पुढील 5 वर्षात एआयची एकत्रित संगणकीय बुद्धिमत्ता, कलेक्टिव्ह एआय इंटेलिजन्स, मानव जातीच्या एकत्रित बौद्धिक क्षमतेपेक्षा पुढे जाऊ शकते. त्यांनी थेट शब्दात सावध केले आहे. ते म्हणाले, पुढील 10 वर्षात मानव बहुधा एआयच्या हातून नियंत्रण गमावून बसेल. जसे चिंपांझी किंवा इतर प्राणी मानवावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत, तसेच भविष्यात एआय समोर मानवाची स्थिती असेल. मात्र त्याचवेळी 2026 ते 2036 हा काळ समृद्धीचे युग असेल, जिथे रोबोट्समुळे उत्पादकता कैक पटीने वाढेल, असे त्यांनी नमूद केले आहे. मित्रांनो, कल्पना करा, जर पुढील 5 वर्षात जगातील सर्व संगणकांची एकत्रित बुद्धिमत्ता संपूर्ण मानव जातीच्या बुद्धिमत्तेपेक्षा जास्त झाली तर? जर 10 वर्षानंतर बहुतेक लोकांना काम करण्याची गरज उरली नाही तर? आणि जर जगातील सरकारांनाच एआय किती धोकादायक आहे हे समजण्याची क्षमता नसेल तर? हे माझे शब्द नाहीत मित्रांनो, हे या मिस्टर मस्क यांचे शब्द आहेत. त्यांच्या या मुलाखतीमध्ये त्यांनी हे सर्व भाष्य केलेलं आहे. या मुलाखतीनंतर जगभरामध्ये फार मोठी चर्चा सुरू झाली आहे. आज आपण या मुलाखतीतील प्रमुख मुद्दे आणि त्यावर सोशल मीडियावर उमटलेल्या प्रतिक्रिया समजावून घेणार आहोत. सरकारे एआय समजून घेऊ शकतील का? एलॉन मस्क यांचे हे पहिलं विधान अत्यंत धक्कादायक आहे. मित्रांनो, त्यांच्या मते सध्याची कोणत्याही सरकारकडे अत्याधुनिक एआय मॉडेल्समधील संभाव्य धोके समजून घेण्याइतकी तांत्रिक क्षमता नाही. म्हणून त्यांनी एक वेगळी कल्पना मांडली आहे. ते म्हणाले, ओपन एआय, एक्स एआय, गुगल, डीप माइंड, अँथ्रोपिक आणि इतर आघाडीच्या ज्या काही एआय कंपन्या आहेत यांनी नियमितपणे एकत्र बसावे आणि त्यांनी जे विकसित केलेले नवीन मॉडेल्स आहेत इतर कंपन्यांना ते तपासणीसाठी द्या. जर एखादी गंभीर सुरक्षा धोका आढळला तर सरकारने त्या मॉडेलवर आवश्यक कारवाई करावी. म्हणजे सरकारपेक्षा आधी उद्योग क्षेत्राने स्वतःवर नियंत्रण ठेवावे, असा त्यांचा विचार आहे. मित्रांनो, हा एक विषय. दुसरा विषय चीन आणि तंत्रज्ञान यावर बोलताना मस्क यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात काही वास्तव मांडले आहे. मस्क यांच्या म्हणण्यानुसार एआय क्षेत्रात चीन महासत्ता बनण्याच्या अत्यंत मजबूत स्थितीमध्ये आहे. कॉम्प्युटिंग पॉवरची मर्यादा ओलांडली जाईल. सध्या चीन समोर अत्याधुनिक चिप्स आणि कॉम्प्युटिंग पॉवरच्या काही मर्यादा असल्या तरी चीनची क्षमता आणि कामाचा वेग पाहता ही परिस्थिती वेगाने बदलेल. हे एआय युनिट्स जे आहेत ते चालवण्यासाठी प्रचंड विजेची, इलेक्ट्रिसिटीची गरज असते. मित्रांनो, अमेरिकेच्या तुलनेत चीनकडे पॉवर ग्रीड आणि वीज निर्मितीची क्षमता खूप मोठी आहे. भविष्य काळात एआय डेटा सेंटरसाठी ही ताकद चीनची सर्वात मोठे हत्यार ठरणार आहे. थोडक्यात काय तर जागतिक एआय शर्यतीमध्ये, कॉम्पिटिशनमध्ये अमेरिका आणि चीनमधील संघर्ष आता एका वेगळ्या निर्णायक वळणावर येऊन ठेपलेला आहे. दुसरा मुद्दा, 10 वर्षांनी माणूस काम करणार नाही. या मुलाखतीतलं त्यांचं एक वाक्य होतं. सर्वात चर्चेचा भाग हाच राहिलाय. इलॉन मस्क यांच्या मते जर एखादी मोठी जागतिक आपत्ती किंवा युद्ध झाले नाही तर पुढील 10 वर्षात एआय आणि रोबोटिक्समुळे वस्तू आणि सेवांचे उत्पादन इतके वाढेल की अभूतपूर्व आर्थिक समृद्धी निर्माण होईल. त्यांनी युनिव्हर्सल हाय इन्कम ही संकल्पना मांडली आहे. मित्रांनो, त्यांच्या मते उपजीविकेसाठी नव्हे तर आवड म्हणून काही लोक काम करतील. हा विचार अनेकांना आकर्षक वाटतोय तर अनेकांना तो अवास्तव पण वाटतोय. याचा अर्थ सर्वांना समान पगार मिळेल असा नाही. एआय मुळे निर्माण होणाऱ्या प्रचंड उत्पादकतेचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचेल अशी त्यांची कल्पना आहे. पण प्रश्न अनेक आहेत.
या मुलाखतीनंतर सोशल मीडियावर अनेक गंभीर प्रश्न विचारले गेले आहेत. जर सर्वांना उत्पन्न मिळाले तर दुर्मिळ संसाधनांचे वाटप कोण करणार? समुद्र किनाऱ्यावरील महागडी जमीन, मर्यादित नैसर्गिक साधने यावर हक्क कोणाचा असेल? AI कंपन्यांचा, सरकारचा की सामान्य नागरिकांचा? असे हे या निमित्ताने प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. दुसरा प्रश्न, मित्रांनो, AI शेती करेल का? पाऊस पाडेल का? आणि भूकंप, पूर, वादळ, दरडी कोसळणे, ज्वालामुखीचा उद्रेक हे थांबवेल का? उत्तर अर्थातच नाही. AI हे निर्णय घेण्यास मदत करणारे साधन असू शकते, पण निसर्गाचे नियम बदलण्याची क्षमता त्याच्याकडे नाही. आणि AI स्वतः निर्णय घेईल का? सोशल मीडियावर काहींनी अशी चिंता व्यक्त केली आहे की AI इतका सक्षम होत आहे की भविष्यात तो मानवाच्या नियंत्रणाबाहेर जाऊ शकतो. भूतकाळामध्ये AI प्रणालींनी परस्पर संवादासाठी अपेक्षेपेक्षा वेगळ्या पद्धती वापरल्याच्या घटना चर्चेत आल्या आहेत. तथापि आजपर्यंत AI ला मानवासारखी जाणीव किंवा आत्मजागरूकता प्राप्त झाल्याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. त्यामुळे बुद्धिमत्ता आणि जाणीव म्हणजे इंटेलिजन्स आणि कॉन्शियसनेस या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत आणि हे सर्वांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. सर्वात मोठा धोका कोणता आहे? AI स्वतःपेक्षा मोठा धोका म्हणजे AIचा अविचारी वापर. कारण कोणतेही शक्तिशाली तंत्रज्ञान, ते अणुऊर्जा असो, इंटरनेट असो की AI, त्याचा परिणाम वापरणाऱ्या माणसावर अवलंबून असतो. योग्य हातात हे विकासाचे साधन दिले तर ते विकासाचे साधन बनते. चुकीच्या हातात ते दिले तर ते विनाशाचे कारण ठरू शकते. सर्वात महत्त्वाचं आपल्या देशासाठी, भारतासाठी याचा अर्थ काय? आपण भारतात राहतो. आपल्यासाठी प्रश्न असा आहे मित्रांनो, आपण AI ला घाबरणार आहोत का? की त्याचा अभ्यास करून त्याचा उपयोग शिक्षणात, शेती, आरोग्य क्षेत्रात, उद्योगात आणि संशोधनात करणार आहोत? तसंच प्रशासनात काही AIचा उपयोग करणार आहोत? कारण AIची स्पर्धा आता सुरू झाली आहे. भारताकडे जगातील सर्वात मोठी युवा लोकसंख्या आहे. AIचा योग्य वापर झाला तर शिक्षण, आरोग्य, शेती, न्यायव्यवस्था आणि शासन या सर्व क्षेत्रात मोठा बदल घडू शकतो. पण त्यासाठी कौशल्य विकास, संशोधन आणि डेटा सेंटर सारख्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक करावी लागेल. आणि असं ठरवावं लागेल आपल्याला याच्यात सहभागी व्हायचंय का मागे राहायचं. हा निर्णय प्रत्येक देशाला घ्यावा लागणार आहे. मित्रांनो, इलॉन मस्क यांचे प्रत्येक विधान अंतिम सत्य असेलच असे नाही. त्यातील काही अंदाज आहेत, काही इशारे आहेत आणि काही भविष्याविषयीचे त्यांचे वैयक्तिक मत आहे. परंतु त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न मात्र अत्यंत महत्त्वाचे आहेत. आता तुम्हाला सांगतो, तंत्रज्ञानाचा राहिलेला नाही, तो आता अर्थव्यवस्था, रोजगार, राजकारण, राष्ट्रीय सुरक्षा आणि मानवी सभ्यतेच्या भविष्यासंबंधीचा प्रश्न बनत चाललाय. एकीकडे अमेरिकेचे तंत्रज्ञान आणि इलॉन मस्क यांच्यासारखे उद्योजक, तर दुसरीकडे चीनची अफाट औद्योगिक आणि ऊर्जेची शक्ती. हे सगळे पाहता येणारा काळ हा संपूर्ण जगासाठी आणि विशेषतः तंत्रज्ञानाच्या इतिहासासाठी अत्यंत वेधक असणार आहे. मित्रांनो, ही सर्व चर्चा ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? AIच्या या महायुद्धात चीन खरोखरच अमेरिकेला मागे टाकेल का? आणि मस्क यांनी दिलेला हा इशारा मानवासाठी धोक्याची घंटा आहे की प्रगतीची नवी पायरी? मित्रांनो, इतिहासात प्रत्येक औद्योगिक क्रांतीने काही रोजगार संपवले, पण नवीन संधी देखील निर्माण केल्या आहेत. AI क्रांती त्याला अपवाद ठरेल की वेगळी दिशा देईल, याचे उत्तर पुढील दशक ठरवणार आहे. AI हे भविष्य आहे की इशारा? हा निर्णय मशीन घेणार नाही, तो कोणी घ्यायचा आहे? आपण मानवाने घ्यायचा आहे. तुमची जी काही मतं आहेत ती खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. जय हिंद.